जनतेच्या आणि मतदारांच्या विनंतीनुसार आणि सर्व पक्षीय लोकांच्या आग्रहाखातर संपूर्ण मतदारसंघामध्ये रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असा आग्रह झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार आमच्याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला होकार दिला आणि त्यानुसार आम्ही संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी रुपेश पावसकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि गेले 2 ते 3 दिवस या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आज या ठिकाणी प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक आणि इथले मानकरी दाजी गावडे यांच्या हस्ते झालेला आहे आणि संपूर्ण मतदारसंघातील लोक आपला माणूस दोन्ही पंचायत समिती सदस्य आहेत त्या आपले आहेत अशा प्रकारचं मानून 3ही उमेदवार भरघोस मताने निवडून देतील अशी ग्वाही सगळ्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही कामाला लागलो आणि नक्की आमचा 100% विजय पक्का आहे। सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्वपक्षीय लोक यांनी मला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आमचे मित्र विजय लाड यांनी सर्वांचा मान ठेवून सन्मानपूर्वक फॉर्म पाठी घेऊन मला लढण्याची संधी दिली। त्याबद्दल मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व पदाधिकारी, सर्वप्रथम शेखर गावडे असतील आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। भविष्यात मी जिंकल्यानंतर त्या गावाची व देवाची सेवा करण्याची तुम्हाला प्रामाणिकपणे शब्द देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्याबरोबर खाली 2 पंचायत समितीला, एक वालावल पंचायत समितीला अर्चना अतुल बंगे व या पंचायत दीप्ती प्रदीप नाईक म्हणजे दोन्ही खाली मशाल या चिन्हावर लढणार आहेत आणि मी नारळी निशाणी गाव पॅनलतर्फे घेतलेली आहे। तरी सर्व लोकांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे।